या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने जरांगे रुग्णालयामध्ये दाखल झालेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी, जरांगे पाटील यांना संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर त्यांची आताची ही दृश्य आपण पाहू शकतो। झी24 तासवर जरांगे पाटील यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यानंतर त्यांना संभाजीनगरमधल्या एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर अचानक प्रकृती खालावल्याने जरांगे यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते। तर ते धाराशिवच्या दौऱ्यावर होते आणि याच वेळी त्यांची अचानक प्रकृती खालावली आहे। तर धाराशिव दौऱ्यावर असताना जरांगेंची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यानंतर त्यांना संभाजीनगरमधल्या एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, मनोज जरांगे पाटलांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय, नेमकं काय घडलंय? धाराशिव येथे ते दौऱ्यावर होते गेल्या 2 दिवसांपासून आणि तिथे विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना कालपासून त्यांना उन्हाचा त्रास होत होता। ऊन लागलं अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं। त्यात त्यांना अशक्तपणा आला। प्राथमिक उपचार धाराशिवमध्ये करण्यात आले, मात्र तब्येत जास्त खराब झाल्याने त्यांना संभाजीनगरमध्ये गॅलेक्सी इथे आता रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्या काही ब्लड टेस्ट करण्यात आले। त्यांची प्रकृती सामान्य आहे, बरी आहे। फक्त 3 ते 4 दिवस त्यांना आराम करायचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे। जी धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। धाराशिव दौऱ्यावर असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली आहे।